नाटक, मालिका, चित्रपट आणि OTT अशा चारही माध्यमांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे गिरिजा ओक गोडबोले। चोखंदळ व कलात्मक वाटचाल करणारी गिरिजा एका मुलाखतीच्या माध्यमातून देशभर प्रसिद्ध झाली आणि रातोरात नॅशनल क्रश बनली। मात्र गिरिजा सोशल मीडियावर नेमकी व्हायरल कशी झाली, त्यानंतर तिला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला आणि महत्त्वाचं म्हणजे नॅशनल क्रश बनलेल्या गिरिजाची व तिचा नवरा सुरुद गोडबोलेची नेमकी लव्ह स्टोरी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज घडीला सोशल मीडियावर एखादी गोष्ट क्षणार्धात व्हायरल होते आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचते। कधी गाणी व्हायरल होतात, कधी नवीन ट्रेंड सुरू होतो, विशिष्ट चित्रपटाची चर्चा रंगते आणि अनेकदा सेलिब्रिटी चर्चेच्या केंद्रस्थानी येतात। काही दिवसांपूर्वीच मराठमोळी अभिनेत्री आणि ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांची मुलगी गिरिजा ओक हिने एका YouTube चॅनलला मुलाखत दिली होती। या मुलाखतीत गिरिजाने लहानपणापासूनचे विविध किस्से सांगत कॉलेजच्याही आठवणींना उजाळा दिला। गिरिजाचे फिजिक्स विषयाचे शिक्षक वेव्स शब्दाचा उच्चार चुकून बेब्स असा करायचे। हा किस्सा तिने या मुलाखतीत सांगितला, ज्याचा व्हिडिओ सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला। तसेच गिरिजाचे फिकट निळ्या रंगाच्या साडीमधील फोटो, स्वभाव आणि एकंदरीत सौंदर्य पाहून नेटकऱ्यांनी तिला नॅशनल क्रश म्हणून घोषित करून टाकलं। रातोरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री गिरिजा ओक हिने आनंद व्यक्त केला, अनेक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले। मात्र तिने काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत चाहत्यांना विशेष विनंती केली। गिरिजा ओक म्हणाली की सोशल मीडियावर जे काही सुरू आहे ते भांबावून सोडणार आहे। अर्थात याचा मला खूप आनंद होतो आहे। तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल मी प्रचंड आभारी आहे। माझ्या नातेवाईकांनी व मित्रमंडळींनी अनेक फोटोज व मीम्स मला पाठवले। यापैकी काही पोस्ट खूपच क्रिएटिव्ह आहेत, पण याचबरोबर काही पोस्ट अश्लील आहेत। AI चा वापर करून हे फोटो एडिट करण्यात आलेले आहेत। मी याच काळातील आहे आणि सोशल मीडिया वापरते। मला माहित आहे की जेव्हा एखादी गोष्ट ट्रेंडिंग असते किंवा व्हायरल असते तेव्हा अशा प्रकारच्या पोस्ट तयार केल्या जातात। AI वापरून हे फोटो विकृत केले जातात किंवा बदलले जातात, ज्यामुळे लाईक्सचा खेळ सुरू होतो आणि या खेळाला कोणतेही नियम नाही आहेत। त्यामुळे याची मला भीती वाटते। हे फोटोज इंटरनेटवर सदैव राहतील। मला 12 वर्षांचा एक मुलगा आहे आणि त्याने भविष्यात माझा कोणताही मॉर्फ केलेला फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल त्याचा विचार करूनच दडपण येतं। त्यामुळे असे चुकीचे फोटो लाईक्सच्या खेळात व्हायरल करू नका अशी विनंती गिरिजाने चाहत्यांना केली। तसेच या निमित्ताने माझ्या कामाबद्दल नव्याने समजलं। यामुळे जर माझी नाटकं, चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिले गेले तर यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कुठलीच नाही। त्यामुळे असंच प्रेम असू द्या, मी सुद्धा असंच काम करत राहील। आपण चित्रपटगृहात किंवा नाट्यगृहात भेटू असेही गिरिजाने आवर्जून सांगितले। दरम्यान नॅशनल क्रश बनलेल्या गिरिजाची लव्ह स्टोरी कशी आहे? ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांचा मुलगा आणि निर्माता असलेला सुरुद गोडबोले तिच्या आयुष्यात कसा आला यामागेही भन्नाट स्टोरी आहे। स्वतः गिरिजा ओक आणि सुरुद गोडबोले यांनी द अनुरूप शो मध्ये अभिनेत्री रुजुता देशमुखला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता। निर्माता सुरुद गोडबोले आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार जुने मित्र आहेत। 2008 साली आदित्य सरपोतदारचा साखरपुडा झाल्यानंतर सर्व मित्रमंडळी विविध गाड्यांमधून पार्टीसाठी रवाना झाली। यापैकी एका गाडीत सुरुद व गिरिजा होते। मात्र गिरिजा ही तिच्या एका मित्रासोबत आली होती आणि त्यावेळी सुरुद व गिरिजा एकमेकांना फारसे ओळखतही नव्हते। फक्त गिरिजा हिने तारे जमीन पर चित्रपटात काम केले एवढंच सुरुदला माहित होतं। या पार्टीतच दोघांनी एकमेकांना पहिल्यांदा पाहिलं। त्यानंतर एका रियालिटी शोच्या सेटवर खऱ्या अर्थाने दोघं एकमेकांना भेटले। विशेष बाब म्हणजे रियालिटी शोचा सुरुद निर्माता होता तर गिरिजा सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत होती। या रियालिटी शोच्या सेटवर भेटण्यापूर्वी दोघांचे कॉलवर कामासंदर्भातील बोलणं झालं होतं। त्यावेळी सुरुदच्या आवाजावरून गिरिजाला सुरुद एक वयाने मोठी व्यक्ती वाटली होती आणि केवळ सुरुद हे नाव माहीत असल्यामुळे गिरिजा ही त्याला तुम्ही करून बोलत होती। दोघांचे कॉलवर बोलणे झाल्यानंतर काही दिवसांनी गिरिजा थेट शूटिंगसाठी रियालिटी शोच्या सेटवर जाऊन पोहोचली। तेव्हा एक 25 वर्षांचा मुलगा सेटवर सर्वत्र वावरत होता आणि सर्वांना सूचना देत काम समजावून सांगत होता। त्याला पाहून गिरिजाला प्रश्न पडला की हा मुलगा नेमका कोण आहे। त्यानंतर सुरुदने स्वतःची ओळख करून दिली आणि मी सुरुद गोडबोले असे गिरिजाला सांगितले।
तेव्हा सुरुजला पाहून गिरिजाला आश्चर्याचा धक्काच बसला की हा एवढासा मुलगा माझ्या बरोबर कॉलवर बोलला होता. पुढे या रियालिटी शोच्या सेटवर दोघांमधील बोलणं वाढलं, भेटी होऊ लागल्या आणि नकळतच प्रेम फुलत गेलं. त्यानंतर दोघे गोव्याला फिरायला गेले होते. तेव्हा एका मार्केटमध्ये 25 ते 75 रुपयांपर्यंतच्या बांगड्यांसह विविध वस्तू विकत घेत असताना नेमकी किती रुपयांची खरेदी केली याची बेरीज करण्यासाठी दोघांनी चक्क मोबाईलमधील कॅल्क्युलेटरची मदत घेतली. तेव्हा सुरुज व गिरिजा या दोघांना कळलं की आपली गणिताची बोंब आहे. याच वेळी दोघांना एकमेकांच्या कमकुवत आणि जमेच्या बाजू कळू लागल्या. तसेच हे नातं टिकू शकतं अशी दोघांना जाणीवही झाली. मात्र दोघांनी एकमेकांना प्रपोज काही केलं नव्हतं. पुढे दिवसांमागून दिवस सरत गेले आणि मित्रमंडळींनीही दोघांना एकमेकांचा विचार करायचा सल्ला दिला. तेव्हा एका भेटी दरम्यान सुरुज व गिरिजाने एकमेकांना विचारले आणि एक सर्वसाधारण चर्चा सुरू असताना दोघांनी एकमेकांना होकार दिला. त्यानंतर गिरिजा आणि सुरुजचं लग्न ठरलं आणि साखरपुड्याची वेळ आली. त्याच दरम्यान गिरिजाचे आई वडील विभक्त झाले होते. दोघांनीही आपला वेगळा संसार थाटला होता. एकंदरीत लग्नाच्या बोलणी दरम्यान 2 मोठी कुटुंब गिरिजा समोर होती. त्यामुळे जेव्हा सुरुजच्या आईने विचारलं की लग्नाची बोलणी कोणाशी करायची, तेव्हा माझ्याशीच करा असं गिरिजाने म्हटलं. खरं तर सुरुज आणि गिरिजाला साधेपणानं लग्न करायचं होतं. मात्र कुटुंबियांच्या इच्छेला मान देत दोघांनी 2011 साली थाटामाटात लग्न केलं. आता या दोघांना कबीर नावाचा एक मुलगाही आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच किस्से जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जे काही चालू आहे ते खरं तर जरा भांबावून सोडणारं आहे. मला आनंदही खूप होतोय. खूप छान कॉमेंट्स, खूप सुंदर मेसेजेस येत आहेत, खूप भरभरून प्रेम मिळतंय आणि याबद्दल मी आभारी आहे. माझ्या ओळखीचे नातेवाईक, मित्रमंडळी सगळ्यांनी मला विविध पोस्ट्स, विविध फोटोज, मीम्स पाठवले आहेत. त्यातल्या काही खूप क्रिएटिव्ह आणि खूप फनी आहेत. त्याचबरोबर काही फोटोज अश्लील पण आहेत. AI चा वापर करून ते एडिट केलेले आहेत आणि अशा प्रकारचे फोटोज सोशल मीडियावर टाकले जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी सुद्धा याच काळातली मुलगी आहे. सोशल मीडिया, समाज माध्यमं वापरणारी मुलगी आहे. मला माहिती आहे एखादी गोष्ट जेव्हा ट्रेंडिंग असते किंवा व्हायरल असते तेव्हा अशा प्रकारच्या पोस्ट केल्या जातात. बायकांचे विशेषतः, पण पुरुषांचेही आणि सगळ्यांचेच फोटोज AI वापरून विकृत केले जातात किंवा बदलले जातात आणि ते पोस्ट केले जातात. कुठल्या तरी पद्धतीने तुमच्या पोस्टवरती क्लिक केलं जावं, त्याच्यामुळे इंटरॅक्शन वाढतं, लाईक्स वाढतात, व्ह्यूज वाढतात आणि मग एक मोठा खेळ सुरू होतो. हे सगळ्यांना माहिती आहे. पण या खेळाला काहीच नियम नाही आहेत. या खेळात काहीच अनुचित नाही आहे. या गोष्टीची मला भीती वाटते. मला एक 12 वर्षाचा मुलगा आहे. आत्ता तो सोशल मीडियाचा वापर करत नाही, पण मोठा झाल्यावर तो सोशल मीडियाचा वापर करेल आणि हे जे मॉर्फ केलेले फोटोज असतात ना, हे आज उद्यात आपल्याला दिसतील, पण ते इंटरनेटवर सदैव राहतील. उद्या जर तो मोठा झाला, म्हणजे मोठा तो होईलच, मोठा झाल्यावर त्यांनी जर माझा असा एक फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल ह्याचा विचार करून मला छान नाही वाटत. त्यालाही माहीत असेल की हा फोटो खरा नाही आहे आणि हा AI वापरून बनवलेला फोटो आहे. जसं आत्ता हा फोटो बघणाऱ्यांना पण हे माहिती आहे की हा फोटो खरा नाही आहे, एडिटेड आहे, पण तरीही तो फोटो बघताना कुठेतरी एक चीप प्रकारची मजा येते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला हे सांगावंसं वाटलं. मला माहिती मी ह्याबद्दल फारसं काही करू शकणार नाही आहे, पण काहीच न करणं पण मला उचित वाटत नव्हतं. म्हणून मी ही विनंती करते की तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही त्या लोकांपैकी असाल जे अशा प्रकारचे व्हिडिओज एडिट करतात, फोटोज एडिट करतात आणि पोस्ट करतात, तर एकदा तुम्ही ह्याचा विचार करून बघा. जर तुम्ही पोस्ट करणाऱ्यांपैकी, एडिट करणाऱ्यांपैकी नसाल, पण तुम्ही हे फोटोज बघत असाल आणि त्यांना लाईक करत असाल, तर हे थोडंसं तुमच्यामुळे सुद्धा होत आहे याची जाणीव तुम्हाला आहे का, हे पडताळून बघा अशी माझी विनंती आहे. या पलीकडे मला खूप मजा येते. अचानक खूप सगळीकडनं
फोन्स येत आहेत, मेसेजेस येत आहेत आणि या निमित्ताने अनेक नवीन लोकांना माझ्या कामाबद्दल कळत आहे. या निमित्ताने जर माझे चित्रपट, माझी नाटकं अधिक बघितली गेली तर ह्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठलीच नाही. तर असंच प्रेम असू द्या, मीही असंच छान छान काम करत राहीन. आपण सिनेमागृहात किंवा नाट्यगृहात भेटूच. नमस्कार.